राज्याच्या राजकारणाची पातळी दिवसेंदिवस घसरत चालली आहे। एकमेकांवर टीका करताना नेत्यांनी आता कमरेखालची भाषा वापरणं हे आता नवं नाहीये। महिलांसंदर्भात बोलताना देखील नेत्यांचं तारतम्य अनेकदा दिसत नाहीये आणि त्यातच आता संजय राऊतांनी नवनीत राणा यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यानं राजकारण आणखीनच तापलंय। प्रचाराच्या रणधुमाळीत नेते मंडळी इतकी गुंग झाली आहेत की राज्यातल्या महिलांबद्दल बोलताना त्यांना भान राहिलं नाही की काय अशी परिस्थिती आहे। कधी द्रौपदी, कधी नाची, तर कधी बाहेरची सूट। गेल्या आठवड्याभरातल्या प्रचाराच्या या 3 विधानांनी प्रचाराची पातळीच घसरवली आहे। ही लढाई बळवंत वानखडे आणि ती नाची जी आहे कोणी तिच्याशी नाही आहे। तुला काही द्रौपदीचा विचार करावा लागेल का असा प्रसंग त्यावेळेस कधी येईल? संजय राऊतांची नवनीत राणांबद्दल बोलताना जीभ घसरली, पण मान्य करतील ते राऊत कसले? मला मराठी शिकू नका असं म्हणत राऊतांनी आपल्या त्या वक्तव्याचं समर्थन केलंय। मी अत्यंत पार्लमेंटरी शब्दांचाच उल्लेख करतो। मला मराठी भाषा कोणी शिकवायला नको। मी 40 वर्ष बाळासाहेब ठाकरेंबरोबर काम केलेला माणूस आहे। मी पत्रकार आहे, मी संपादक आहे। मला कोणी मराठी भाषा शिकवू नये। एरवी जशास तसं उत्तर देणाऱ्या राणांनी यावेळी मात्र राऊतांविरोधात संयत प्रतिक्रिया दिली आहे। बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार सोडले आणि 10 जनपदवर जे उद्धव ठाकरे संजय राऊतला रोज नाचावं लागते, राहुल गांधीच्या इशाऱ्यावर नाचावं लागते, ते सगळे विचार घेऊन ते समाजामध्ये बोलतात। पण एक लक्षात ठेवा, बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट जर असते तर आजच्या क्षणी संजय राऊतची हकालपट्टी केली असती। नवनीत राणांवर राऊतांनी केलेल्या टीकेचा युवा स्वाभिमान आणि भाजपनं जोरदार निषेध केलाय। त्या सावित्रीच्या लेकीवरती जर एखादी लोकप्रतिनिधी लोकशाहीच्या पद्धतीने निवडणूक लढत असेल तर लोकशाहीचा हा अपमान आहे। आणि मला आज आठवण येते, मला आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांची आठवण येते की बाळासाहेब असते संजय राऊतला तिकडनं गेट आउट केलं असतं। जसजशा निवडणुका पुढे सरकत आहेत तसतशी नेत्यांची आतताईपणाची भाषा वाढत चालली आहे। मोजक्याच महिलांना तिकीट देणारे राजकीय पक्षांचे नेते महिलांना सॉफ्ट टार्गेट करण्याचं सोडत नाहीये। किमान महिलांविषयी बोलताना तरी महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं भान हे बाळगायला हवं एवढी माफक अपेक्षा सामान्य मतदारांची असेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।